नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. मन धागा धागा जोडते नवाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुखदा ही एकटीच विचार करत बसलेली असते. ती आता म्हणते की मला असं काय होते, मला का असं वाटतंय की आनंदी पुन्हा आली आहे आणि ह्या विचारानेच मी खूप इन्सिक्युअर होते. कोणाशी बोलू आता. लगेच ती आनंदीलाच कॉल करून म्हणते की हॅलो कल्याणी, तू कुठे आहेस? तेव्हा आनंदी सांगत असते की अगं सुखदा, मी तर CBSला चालली आहे. लगेच आता सुखदा म्हणते, ऐक ना तायडे, मला भेटून जा ना गं, मला तुझी खूप गरज आहे, प्लीज ना. तेव्हा आनंदी म्हणत असते, अगं पण मी खूप घाईत आहे, मी नाही भेटू शकत. तरी सुखदा खूप तिला बळजबरी करत असते की अगं तुला माहिती आहे का, सार्थक हा खूप अस्वस्थ झाला आहे. मे बी त्याने त्याच्या पहिल्या बायकोला पाहिल्यापासून तो खूपच विचित्रसारखा वागतोय आणि मला काही ऑप्शनच राहिलेलं नाही आहे. प्लीज मला भेट ना गं, मला तुला भेटल्यावर खूप बरं वाटतं, माझं मन मोकळं होईल. तेव्हा आता आनंदीला नाही म्हणता येत नाही, पण आनंदी खूपच इमोशनल होते. पण ती आता फायनली सुखदाला म्हणते की ठीक आहे, आपण एका ठिकाणी भेटूया. तेव्हा आता त्या दोघींचं ठरतं, म्हणून सुखदा आता आनंदीला भेटण्यासाठी बाहेर निघते. तर आता आनंदी आणि सुखदा हे एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात. तेव्हा आता सुखदा काहीच म्हणत नसते. आनंदी तिला म्हणते, अगं सुखी बोल ना, काय झाले, तू जर सांगितलं नाही तर मला कसं कळणार. मग आता सुखदा सांगत असते की अगं मी तुला फोनवर बोलली ना, आणि रडायला लागते. तेव्हा आनंदी म्हणते की तायडे, तू रडतेस, काय झालं गं? आता आनंदीला खूप वाईट वाटत असतं. तर सुखदा म्हणते, अगं सार्थक ना खूप अस्वस्थ झालाय, त्याने त्याच्या पहिल्या बायकोला पाहिले नाशिकमध्येच, आणि तेव्हापासून ना तो असं वागतोय ना की मला कळतच नाही आहे मी काय करू ते. म्हणजे तो भास होता की खरोखर पाहिलं हे अजून कन्फर्म नाही आहे, पण तो अख्ख्या नाशिकभर तिला शोधतोय. आता हे ऐकून तर इकडे आनंदीला टेन्शनच येतं. आनंदीला ती गोष्ट आठवते की गोपाळकाला दहीहंडी फोडताना तिचा तोल जाऊन तिला सार्थकने वाचवलं होतं, ही गोष्ट तिला आठवते. आनंदी पूर्ण त्या गोष्टीमध्ये हरवून जाते. तर सुखदा म्हणते, अगं तुला काय झालं, तू काय इतकी टेन्स झाली? तेव्हा आनंदी म्हणते, अगं काहीच नाही, मला ना टेन्शनच आले. सुखदा म्हणते, तुला टेन्शन आले, मग अगं माझं काय? आणि ऐक ना, प्लीज मला मदत कर ना आनंदी. तेव्हा आता कल्याणी असं ती म्हणत असते. तर सुखदाला कल्याणी म्हणते की अगं मी काय मदत करणार आहे. तेव्हा सुखदा म्हणते की तू एकदा सार्थकच्या मनात काय आहे हे नेमकं जाणून घे ना, प्लीज त्याला भेटून त्याच्याशी बोलशील का गं? आता आनंदीला घामच येतो. तर सुखदा म्हणत असते की निदान सार्थकच्या मनात काय आहे ना हे तू जाणून घे, कारण माझं ना सार्थकवरती खूप प्रेम आहे का तायडे. पण काय आहे ना, असं कोणाच्या आयुष्यात ओझं बनून नाही राहायचं मला. एकदा कन्फर्म झालं ना की त्यालाही मी आवडते, मग आम्ही लग्न करायला मोकळं. एवढं सगळं बोलल्यावर तायडी प्लीज मला मदत करशील ना, असं बोलून आनंदी आता तिला होकार देते. त्यानंतर आता लगेच सुखदा ही कल्याणीला मिठी मारते. आनंदी घर सोडून गेल्यामुळे तिच्या घरच्यांना खूप काळजी वाटत असते. मालती म्हणत असते की आनंदी होती तेव्हा घरात किती छान वाटत होतं ना. इकडे अण्णाही म्हणत असतात की काय चाललं आयुष्यात, काही कळतच नाही. आनंदी येते काय, सार्थकचा तिरस्कार करते काय आणि जाते काय. मनोज म्हणतो की आता आपण असंच समजायचं की आनंदी क्षणभरासाठी आपल्याला भेटायला आली होती आणि आपण आपापल्या आयुष्यात जसं जगत होतो तसं जगूयात. पण मात्र अण्णांना काही राहत नसतं. तर लीनाही म्हणत असते की मला तर आता असं वाटते की आयुष्यात मी स्वतःला कधी माफ करू शकेल की नाही. खरं तर आनंदीमुळेच माझा संसार सुखी झालाय. तिचे उपकार मी कधीच विसरणार नाही. या जन्मात तरी मी तिचे उपकार फेडू शकणार नाही, कधीच नाही. असं त्यांचं बोलणं चालू असतानाच त्यांचं लक्ष जातं. तर आनंदी दरवाजात उभी असते. तिला पाहून आश्चर्याने सर्वजण म्हणतात की आनंदी, तू आलीस, तू पुन्हा आलीस? तर आता आनंदी म्हणत असते की आई, अण्णा, मी खूप मोठ्या संकटात सापडली आहे, मोठ्या धर्मसंकटात म्हणा. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ आनंदी, जेव्हा माणूस धर्मसंकटात सापडतो ना, तेव्हा त्याने पळून जायचं नसतं, त्या गोष्टीचा सामना करायचा असतो. आनंदी म्हणते, हो बाबा, त्यासाठीच मी पुन्हा आली आहे. मला ह्याच गोष्टीचा सामना करायचा आहे आणि जे काही सत्य आहे ते समोर आणायचं आहे. तर दुसरीकडे सार्थकने त्याच्या सरांना फोन केलेला असतो. तो म्हणत असतो की सर, अहो खरंच मी आनंदीला पाहिलं आहे, ती नाशिकमध्येच आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, मी तिला शोधतोय पण अजून तरी ती माझ्या तावडीत सापडलेली नाही आहे. तेव्हा प्लीज मला मदत करा आणि आनंदीला शोधून काढा. मग आता समोरून रिस्पॉन्स येतो की ठीक आहे, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. तितक्यातच तिथे रुंदा आणि शैलक येतात. त्या म्हणतात की सार्थक, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, बोला ना काकू. वृंदा म्हणत असते की सार्थक, तू खरोखर आनंदीला शोधतोय का? हे बघ, मला त्याच गोष्टीबद्दल बोलायचं होतं, मी खरंच आनंदीला पाहिलं अरे सार्थक. तेव्हा सार्थक चिडतो आणि म्हणतो की काकू बाद झालं, आधीच तुम्ही खूप मोठं कन्फ्युजन वाढून ठेवले आणि आता परत परत 1000 वेळा त्या चुका करू नका. 1000 वेळा चुका करतात, 1000 वेळा माफी मागतात. मग वृंदा म्हणते, अरे सार्थक काय करू, आदर्श माझ्यावर चिडला ना, म्हणून मी घाबरून तुला नाही म्हणाले. पण पहिल्यांदा ना मी तुला जे बोलली होती ना तेच खरं होतं. आनंदी खरोखर आली, मी तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलं. पण नंतर काय झालं की तूही माझ्यावर चिडला, आदर्शही मला ओरडत होता, म्हणून मग मी खोटं बोलली. पण खरं तर हेच आहे की तू आनंदीला शोध, आनंदी नाशिकमध्येच आहे. आता शलाका सुद्धा म्हणत असते की सार्थक, विश्वास ठेवा रे आईवरती, ती खरंच बोलते, तिने आनंदीला पाहिलंय.
सार्थक ओरडल्यामुळे शलाका म्हणते, आई झालं ना आता, तूच म्हणत होतीस ना माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, त्याचा माझ्यावर विश्वास बसेल, काय झालं बघितलं ना, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, चल बरं इथून. आता ते रागानेच निघून जातात. तिकडे रूममध्ये बसून ते म्हणत असतात. वृंदा म्हणत असते की ह्या घरामध्ये ना कोणी माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही, सर्वजण मला खोट्यातच पाडतं. तेव्हा शलाका म्हणते, मी आधीच सांगितलं होतं जाऊ नकोस, पण तू ऐकायलाच तयार नाही ना. वृंदा चक्रा मारत असते, तिला काय करावं कळतच नाही. ती बोलते की हे सत्य मला अजूनही असं वाटतंय की याच्यातून काहीतरी उलगडा नक्कीच होईल, आपण आहे ना आनंदीला शोधून काढूया. तेव्हा शलाका म्हणते, आता आपल्याला घरच्यांचा विश्वास बसण्यासाठी असं काहीतरी करावं लागेल ना की सर्वांना आपलं म्हणणं पटेल. तेव्हा वृंदा म्हणते की काय करणार काय आहोत आपण, आता काही चपलीने तोंड जोडून घेऊ की भिंतीला डोकं आपटू. तेव्हा शलाका म्हणते, असं करू नकोस, नाहीतर घरचे म्हणतील तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हा वृंदा चिडते आणि म्हणते की तू मला चिडवू नकोस फालतूचं. शलाका गप्प बस, मी एकतर कोणत्या टेन्शनमध्ये आहे आणि तुझं काय चाललंय ते. ती म्हणते की अगं आई, अशी गोष्ट करावी लागेल ना की जेणेकरून सगळ्यांचा आपल्यावर विश्वास बसेल, याचं बघ तू अगोदर. तेव्हा आता शलाका वृंदाला म्हणत असते, अगं सकाळी तूच म्हणालीस ना माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, आनंदी कुठे असेल हे फक्त तिच्या जवळच्या माणसांनाच माहिती असेल. तेव्हा आपण तिच्या आईबाबांना जर भेटलो तर तिथे काही पुरावा मिळाला तर, आणि आपण पुरावा दाखवला ना तर घरातले आपल्यावर विश्वाससुद्धा ठेवतील. शलाकाचा प्लॅन ऐकून वृंदा म्हणते, आता मीही तुला तेच काय सांगते ना ते ऐक. आता इथे व्हॉइस केलेलं ऐकायला आलेला नाही, पण वृंदाने आता शलाकाला काहीतरी प्लॅन सांगितलाय. तर दुसरीकडे आता आनंदी ही आई आणि अण्णांना सांगत असते की मी ना सुखदाला शब्द दिलाय आणि मला सार्थकला भेटायला सांगितलंय. तेव्हा आता मला सार्थकच्या समोर जावंच लागणार आहे. अण्णा म्हणतात की आनंदी, तुला काय वाटतं, सार्थकला भेटून तुझं कोडं वाढणार आहे की सुटणार आहे. ती म्हणते, पण मी शब्द दिलाय सुखदाला, तो मी पूर्ण करणार. तेव्हा मालतीही म्हणत असते की मला ना कळतच नाही तुला काय सांगावं, कारण तुझा निर्णय झालाय ना अगोदरच. मग आता सार्थक बघ आता काय विचार करता येते. तेव्हा आनंदी म्हणत असते की त्यांनी काहीही विचार केला तरी तो मला पटणार आहे का. तेव्हा मी माझ्या मतावर ठाम आहे. तर लीना म्हणते की नाही, हे बरोबर आहे, पण तुम्ही सार्थकला भेटताय ना तेच योग्य आहे, कारण याच्यातून नक्कीच काहीतरी मार्ग तरी मिळेल ना. पण मनोज म्हणत असतो की अगं आनंदी, तू साध्य काय करणार आहे सार्थकला भेटून, तू काय त्याच्यासमोर कल्याणी म्हणून जाणार आहेस का. कल्याणी म्हणून सार्थक तुझं ऐकेल. अगं त्याच्या मनामध्ये अजूनही तू एक आनंदी म्हणूनच आहेस, आणि तू समोर आल्यावरती तुला वाटतं सुखदाबरोबर लग्न करेल. तेव्हा आनंदी म्हणते की पण सार्थक समोर ही आनंदी आल्याशिवाय सुखदा हिला तिचं सुख मिळणार नाही, कारण कल्याणी सार्थकला भेटल्याशिवाय आनंदी सार्थकच्या आयुष्यातून जाणार नाही. त्यामुळेच मी आता ठरवलंय, आणि आनंदी सार्थकच्या आयुष्यातून जाऊ शकणार नाही, म्हणून कल्याणीलाच हा विषय संपवावा लागणार आहे. हे ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे सार्थक हा सुधाशी बोलत असतो. सुधा त्याला म्हणत असते की हे बघ, आता तुमचं लग्न आहे. सार्थक इतका अस्वस्थ का झालायस. तेव्हा सार्थक म्हणतो, अजून लग्न नाही झालंय. पण सुधा म्हणत असते की तू होकार तर दिलाय ना तिला, मग आता लग्न आहे असं समजूनच घे. तेव्हा सार्थक म्हणतो, पण माझं मन मला अस्वस्थ करते. लगेच सुधा म्हणते, अरे जेव्हा तिच्या घरच्यांनी नकार दिला होतास तेव्हा तू किती अस्वस्थ झाला होतास, मग आता काय प्रॉब्लेम आहे. आनंदी, हे बघ, तुझ्या आयुष्यातून निघून गेली, ती पुन्हा कधीच येणार नाही, आणि त्यामुळे आता तू नवीन नात्यात अडकणार आहेस. तेव्हा फक्त आता सुखदाचा विचार कर. सार्थक म्हणतो की नाही आई, मी आता आनंदीला पाहिले तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा माझ्या आयुष्यात आनंदी ही नव्हती, आणि मला असं मी मनाला जाणून घेतलं होतं की आनंदी आता माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. पण तसं नाही आहे, मी तिला पाहिले आणि मी तिला शोधतोय. लगेच सुधा म्हणते की अरे, ती तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही, तू तिचा विचार सोडून दे. सार्थक म्हणतो की तू एवढ्या विश्वासाने कसं काय सांगू शकतेस की आनंदी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. अरे सार्थक, ती सुखदा किती चांगली मुलगी आहे, ती तिच्यावर खरंच मनापासून प्रेम करते, आणि आयुष्यभर तिला असं ओझं म्हणून नको रे वागवू. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ, आता ना मला काहीच कळत नाही आहे, मी काय करू, त्याच्यामुळे मला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकवू नकोस, मी चाललोय. तेव्हा लगेच सुद्धा त्याचा हात पकडते आणि म्हणते की ऐक ऐक एकदा माझं, तुला कसं बेचैन वाटतं, तुला कसं आनंदीला भेटावं असं वाटतं, हे तिला नाही वाटत का रे. ती आली आहे ना, मग तिने तुला पाहिल्यावर ती तुझ्याशी का नाही बोलत आहे, तुला का टाळते भेटण्यासाठी, कळते का सार्थक. ह्या गोष्टींच्या आधी उत्तरं शोध, मग तू बरोबर लग्नाला तयार होशील. पण सार्थक म्हणतो, मला ना कोणतेच प्रश्न पडत नाही, आणि मला उत्तरंसुद्धा शोधायची नाही आहेत, मला ना फक्त आता आनंदीला भेटायचं आहे. तेव्हा आता सुधा म्हणत असते की हे बघ सार्थक, तिला तुला भेटायचं नाही आहे, तिला तुझ्या आयुष्यात तिच्या आयुष्यात तू नको आहेस, तिला नकोसं झालं आहे तू. आता तू तिचा विचार करणं बंद कर आणि नवीन नात्याला सुरुवात कर. तरी मात्र सार्थक हा सुधाचं काहीच ऐकून घेत नाही, आणि तो म्हणतो, सध्या तरी मला ह्या विचारांपासून आता अस्वस्थता वाटते, त्याच्यामुळे मी लग्नसुद्धा लेट करेल. आता सुधाला धक्काच बसतो आणि सार्थकही तिथून निघून जातो. इकडे आता आनंदीच्या घरी एक कुरिअरवाला आलेला असतो. तो म्हणतो की आनंदी इथेच राहतात का, त्यांचा पार्सल आहे. तेव्हा अण्णा हे न्यूजपेपर वाचत बसलेले असतात. ते आता कल्याणीला आवाज देतात आणि म्हणतात की आनंदी, तुझं काहीतरी पार्सल आले बघ जरा. आता तो कुरिअरवाला आनंदी नाव घेताच आनंदी त्याला म्हणते की इथे कोणी आनंदी वगैरे राहत नाही, कारण माझं नाव कल्याणी आहे.
तर तो पार्सलवाला म्हणतो की अहो मॅडम असं कसं, ॲड्रेस तर हाच आहे बघा बरं तुम्ही. आता आनंदी त्याच्या हातातलं लेटर वाचत असतानाच तो कुरिअरवाला तिला नकळत फोटो काढून घेतो आनंदीचे, कारण त्याला कोणीतरी पाठवलेलं असतं आणि तो पुरावा तो जमा करण्यासाठी तिथे आलेला असतो. आता तो फोटो काढून त्याचं काम करून घेतो आणि म्हणतो की मॅडम माझंच काहीतरी गैरसमज झाला वाटतं, हे कुरिअर इथल्या आजूबाजूवाल्यांचंच असावं, मी चाललो आहे असं म्हणून तो निघून जातो. इकडे आनंदीला आता सुखदाने कॉल केलेला असतो. ती म्हणत असते की कल्याणी तू आज भेटणार आहेस ना सार्थकला. तेव्हा कल्याणी म्हणते की हो मी भेटणार आहे, पण माझी एक अट आहे. तेव्हा सुखदा म्हणते कसली अट. आनंदी म्हणते की हे बघ मी सार्थकला भेटणार पण तू यायचं नाहीस, आम्हीच दोघं भेटणार. तेव्हा सुखदा म्हणते की असं का पण. तेव्हा आनंदी म्हणते की मला ना सार्थकबरोबर त्याच्या पहिल्या बायकोबद्दल बोलायचं आहे आणि तू समोर असली ना की मग तो मन मोकळेपणाने बोलू शकणार नाही. मला त्याच्या पहिल्या बायकोवरच्या प्रेमाबद्दल सुद्धा बोलायचं आहे. तेव्हा आता कल्याणी म्हणते की चालेल ना तुला. इकडे सुखदा म्हणते की अच्छा हां तुझं बरोबर आहे, हा पॉईंट मला पण पटतोय. ठीक आहे मग मी सार्थकला ॲड्रेस देते आणि तुला टाईम कळवते, मग त्याला आज भेट. तर दुसरीकडे शलाका आणि वृंदा ह्या बाहेर उभ्या असतात. शलाका म्हणत असते अगं आई आपला प्लॅन सक्सेस होईल ना गं. तेव्हा आता वृंदा म्हणते की शलाका अगं अभद्र बोलू नकोस ना, काहीतरी नीट बोल, येईलच तो कुरिअरवाला तेव्हा आपल्याला कळेलच. त्या दोघांचं बोलणं चालू असतं. त्या खूप वेळ वाट बघत असतात की कधी येतोय तो. तितक्यात आता बाईकवरून तो येतो आणि आनंदीचा फोटो हातामध्ये ठेवत निघून जातो. तेव्हा शलाका आणि वृंदा ह्या दोघी त्या फोटोकडे बघून हसायलाच लागतात. त्या म्हणतात की अरे वा, म्हणजे आपला अंदाज खरा ठरला, आनंदी पुन्हा आली, ही तर आनंदीच आहे. आणि हसायला लागतात आणि म्हणतात की आता बघतेच मी कसं ते सुखदाचं लग्न होतं सार्थक बरोबर. चल आता हा फोटोच खूप मोठा पुरावा आहे आपल्यासाठी. आता हा भाग इथेच संपलाय. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं आनंदी ही निघाली आहे सार्थकला भेटण्यासाठी. तेव्हा आनंदीला म्हणतात आनंदी ऐक ना, जर सार्थकने तुला जर असा प्रश्न केला तर त्यांनी जर निर्णय घेतला तर तुझ्यासोबत राहण्याचा तू काय म्हणशील. तेव्हा आनंदीकडे उत्तर नाही आहे ह्या गोष्टीचं. तर इकडे सुखदाने सार्थकला कॉल करून ॲड्रेस दिला आहे. तेव्हा आता आनंदी तिकडनं जात असताना वृंदा आणि शलाका ह्या दोघींनीही भाजीवालीचं नाटक करून त्या आता आनंदीचा पाठलाग करत करत तिच्या मागे चालले आहेत. तेव्हा आता सार्थक बरोबर आनंदीची भेट होतानाच वृंदा आणि शलाकासुद्धा तिचा पाठलाग करतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा. मन धागा धागा जोडते. नवीन असाल तर स्वर्ग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो, एकही एपिसोड मिस करू नका. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.